नमस्कार मित्रांनो, इकडच्या तिकडच्या गोष्टी न करता डायरेक्ट येतो मी मुद्द्यावर. तर आपल्या आधुनिक युवा शेतकरी चॅनलवर आपले स्वागत आहे. आणि आजचा आपला टॉपिक आहे की शेळीपालनची सुरुवात करायला किती जागा लागू शकते. तर आपण येणार आहोत आज 10 शेळ्यापासून. जनरली 10 शेळ्या व त्यांचे पिल्लू जे आहे त्यांचं सर्वत्र संगोपन करण्यासाठी. तर बघू शकता आपल्या शेळ्या ज्या इथं बसलेल्या आहेत ते आता तुम्हाला संपूर्ण विस्तारपणे दाखवतो. तर चला पुढे बघू शकता चांगल्या प्रकारे यांना आज 5 ते 6 दिवसानंतर एवढी चांगली ऊन मिळाली आहे. त्याकरता सर्व ज्या काही शेळ्या आहेत त्या उन्हामध्ये येऊन बसलेल्या आहेत. तर बघू शकता आपले जे अंग आहे म्हणजे शरीर शरीर जे आहे ते शेकून राहिलेले आहे. जसं आपल्याला दव लागते तसं त्यांना पण लागते. तर आजचा टॉपिक आहे की 10 शेळ्यांना जागा किती लागते. तर बघा इथे आपला शेड आहे आणि हा संपूर्ण जे दिसतंय तुम्हाला हे आपलं वॉल कंपाऊंड आहे. हे बघू शकता एवढं वॉल कंपाऊंड आहे. आपण 10 मोठ्या शेळ्या त्यांचे जेवढे काही पिल्लू होणार त्या हिस्पाने जे आहे ते जागा ठेवलेली आहे. समोर याचा व्हिडिओ येईल तुम्हाला. हा जेवढा काही परिसर तुम्हाला खुल्ला दिसला त्याच्यामध्ये जे आहे आपण कप्पे करणार आहोत. गाभणचं सेपरेट, बोकडाचं सेपरेट आणि जनरलचं सेपरेट असं करणार आहोत. त्या पद्धतीने जे आहे आपण करू. तर बघू शकता आपला जो शेड आहे एकदम साध्या स्वरूपामध्ये किती चांगल्या पद्धतीने बनवलेला आहे. याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तर तुम्ही जाऊन बघू शकता. तर आपला शेड जो आहे तो आहे 30 बाय तुम्ही म्हणाल तर बघा आपला जो शेड आहे हा संपूर्ण शेड बघू शकता कशा पद्धतीने आहे. तर याचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, जाऊन बघू शकता. कमी खर्चामध्ये शेड कसा बनवला आहे. तर हे बघा एक कप्पा, हा दुसरा कप्पा आणि इकडं तिसरा कप्पा. पार्टिशन व्हायचं आहे कारण आता सुरुवात आहे, थोडे पावसाचे दिवस चालू आहे त्यामुळे. नंतर इथं पण कप्पे होणार आहे. तर याची आम्ही तुम्हाला सांगतो. हे आहे 7 दुने 14 फूट आणि इथपासून तर इथंपर्यंत आहे. मी 30 सांगितलं पण ते 32 आहे, 32 फूट आहे. पण जनरली तुम्ही पकडून चाला 10 बाय 30चं शेड आहे. ठीक आहे, 10 बाय 30च्या शेड 10 बाय 30च्या शेड म्हणजे पद्धतशीरपणे 10 शेळ्या आरामात राहू शकतात. हे बघा आपण इथून सेपरेट केलं आहे. इथं भुसकट ठेवण्यासाठी सुद्धा जे आहे ते जागा ठेवली आहे. तर ह्या झालं आपला शेडचं नियोजन. तर इकडे चला बाहेर. हे बघा हे वरण काढली आहे आपण, जेणेकरून पाऊस वगैरे येत राहिला तर आपल्या शेळ्या आतमध्ये न राहता बाहेरच राहतील. कारण आतमध्ये जर दिवसभर ठेवलं तर जागा जे सुकणार नाही आणि इन्फेक्शनचा खतरा वाढतो. त्याकरिता आपण हे बघा एक त्यांना वरांड्या टाईप इथे काढलेलं आहे. हे बघा हे आपली गव्हाणी आहे, इथे दिवसभर बसतात. या साईडला सुद्धा काढलं. या साईडला सध्या जे आहे गावरान कोंबड्याचं म्हणजे जे आपलं सेटअप आहे ते व्हायचं आहे. त्याकरिता आपण इथं पिंजरा ठेवला आहे. तर हा पिंजरा समोर निघून जाईल जेणेकरून पिल्लू वगैरे इथे राहतील आपले शेळ्यांचे. यांचा सेटअप आपण अलग मारणार आहोत, त्याचा व्हिडिओ समोर येईल. तर आता गोष्ट करू. हे बघा ते वरणी बघू शकता, 3 फुटाची वरणी आहे. 3 फूट ते झालं. तर इथपासून जर इथपर्यंत पकडलं तर आपल्याला इथे वॉल कंपाऊंड लागलेली आहेत 4 बंडल. म्हणजे 4 बंडल, एक बंडल आहे 50 फुटाचा. त्या हिशोबाने तुम्ही पकडू शकता म्हणजे 200 फूट पकडा. इथपासून हे पूर्ण जेवढं आहे हे 4 बंडल लागले आपल्याला. 4 बंडल, एक बंडल 50 फुटाचा, त्याप्रमाणे 200 फूट जागा ही औरत चौरस. ठीक आहे, त्या हिशोबाने एवढी जागा लागलेली आहे. त्या हिशोबामध्ये आपल्या शेळ्या आरामात राहू शकतात. आज आपण 5 ते 7 महिने झाले आपण शेळी पालन करत आहोत. आपल्याला कोणतीही अडचण गेली नाही एवढ्या शेळ्यांना. समोर बघू पिल्ले वगैरे झाल्यावर काय अडचण जाते काय नाही. तर आता सध्या शेळ्या ज्या आहेत त्या प्रेग्नेंट आहेत. दिवाळीनंतर काही पिल्लू देतील, त्यानंतर पाहू सेपरेट कप्पेचा वगैरे विचार चालू आहे आपला. तर या पद्धतीने एवढी जागा लागते फक्त आणि फक्त शेळ्या ठेवण्याकरिता. आणि चाऱ्यासाठी म्हणा तर बघू शकता इथपासून पकडा नंतर तिकडं संपूर्ण क्षेत्र जे आहे ते चारा आहे आपला. तर चाऱ्याचा व्हिडिओसुद्धा जे आहे तो आपल्या चॅनलवर आलेला आहे. तर चाऱ्याचा व्हिडिओ डिटेलमध्ये बघण्यासाठी तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता. मी तुम्हाला आता थोडाफार दाखवतो चारा. तर बघू शकता इथपासून जे आपल्या चाराची लागवड जे संपूर्ण केली आहे आपण, पद्धतशीरपणे लागवड आहे. आपल्याला कोणत्याही प्रकारचा चारा जो आहे तो कमी पडत नाही. सध्या तरी आपल्या शेळ्यांचं पोट भरून सुद्धा आपला चारा वाचत आहे.
आणि हा चारा आपण पूर्ण ऑर्गॅनिक पद्धतीने करत आहोत. त्याच्याच लेंड्यावर आपण सर्व काही ऑर्गॅनिक पद्धतीने त्यांचा चारा जे आहे व्यवस्थापन जे आहे ते चालू आहे. तर चाऱ्याचा व्हिडिओ फुल बघण्यासाठी चॅनलवर जा, तुम्हाला मिळून जाईल. तर साधारण आमच्याकडे 40 गुंठे म्हणजे 1 एकर होत असते. त्यातलं तुम्हाला सांगतो हे आमची 20 गुंठे जागा आहे म्हणजे अर्धा एकर. तर 20 गुंठे जागेतलं आपण म्हणू शकता 10 गुंठे जागेमध्ये आपल्या 10 शेळ्या व त्यांचा चारा, त्यांचा शेड, त्यांना फिरायला जागा सर्व काही होऊ शकते माझ्या मते. कारण मी आता सध्या प्रॅक्टिकली तेच करत आहे. तर सांगा तुमच्या पद्धतीने किती जागा असायला हवी. तर माझ्या पद्धतीने 10 गुंठे सफिशियंट आहे. तर सांगा आपलं शेळीपालन जे करतो आपण. तर काही अडचणी आल्या तर आम्ही समोर आहोत. हे बघू शकता इथून कट झालेला आहे, ते दशरथ घास आहे, हे गोपीकृष्ण आहे, त्या साईडला नेपियर आहे, तिकडे सुद्धा नेपियर आहे वेगवेगळे. मेथी घास टाकला होता पण मेथी घास नाही जमला. आता हिवाळ्यामध्ये आपण मेथी घास टाकणार आहोत. तर चाऱ्याचा व्हिडिओ फुल जाऊन बघू शकता आणि सांगा माहिती कशी वाटली. तर भेटू अशाच नवीन व्हिडिओसाठी पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सपोर्ट करा.